हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर आज मी बनवलं आहे सुका जवळा आणि भाकरी तांदळाच्या। तर कशी बनवले ते सांगते रेसिपी। तर बघा, इथे सुका जवळा सगळ्यात पहिले तव्यामध्ये बिना तेल काही न घालता मस्त भाजून घ्यायचा। असा खमंग लालसर झाला की त्याला काढून पाण्यात भिजत ठेवायचा। पॅनमध्ये तेल घ्यायचं, तेल घातल्यानंतर भरपूर असा लसूण ठेचून घालायचा, मग मिरची घालायची। मिरची लसूण चांगला कलर बदललं की मस्त कढीपत्ता घालायचा। याचा छान असा फ्रेग्रन्स आला ना तेलामध्ये की मग भरपूर कांदा घालायचा। कांद्यात कंजूसी करायची नाही। मी मोठे मोठे 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। व्यवस्थित आता ते गुलाबी रंग येईपर्यंत म्हणजे कांदा मऊ होईपर्यंत मी परतून घेणार आहे। कांदा चांगला मऊ झाला बघा, एकदम असा छान मऊसर झालेला आहे, गुलाबी रंग आलेला आहे कांद्याला। बाजूचा बॅकग्राऊंड इग्नोर करा, आमच्या थोडं काम चालू आहे। टोमॅटो घातलेला आहे, टोमॅटो सुद्धा 2 घातलेले आहेत मोठे मोठे चिरून। आता टोमॅटो जरा मॅश व्हायला वेळ लागतो म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून त्याला व्यवस्थितपणे परतून झाकण मारून थोडा वेळ शिजू द्यायचा। म्हणजे टमाटर व्यवस्थितपणे शिजलं की त्याच्यामध्ये एक असं ना आंबटपणा येतो ना, तो छान लागतो खायला। बाजूलाच मी तांदळाच्या भाकरी सुद्धा करून घेतलेल्या आहेत। इथे घेतलेला आहे मी कोकम, हळद आणि घरचं लाल तिखट। जास्त मसाले नाही, थोडक्यातच आपल्याला करायचं आहे। बघा, टोमॅटो व्यवस्थितपणे शिजलेला आहे। टोमॅटो शिजला की त्याच्यामध्ये आपण हे जे मसाले घेतलेले ते सगळे एकत्र घालायचे आहेत। मीठ आपण आधीच घातलेलं आहे, तुम्ही आधी नसेल घातलं तर ह्या सिच्युएशनला तुम्ही मीठ घालू शकता। व्यवस्थित मसाले परतून त्यांना पुन्हा एक झाकण मारून वाफ काढून घ्यायची। बघा, मी चांगलं व्यवस्थित जवळा धुवून पाण्यात भिजत ठेवला होता 10 मिनटं आणि त्याला व्यवस्थित पिळून घेतलं। त्यातलं सगळं पाण्याचा अंश काढून टाकायचा, एकदम कोरडा करायचा आणि मग तो व्यवस्थित जवळा घालायचा आपल्या कांद्याच्या बॅटरमध्ये आणि कांदा व्यवस्थित त्याला परतून घ्यायचा। मसाला एकदम व्यवस्थित सगळा त्याला लागला की बघा आपला जवळा इतका छान दिसतो आणि एक झाकण मारून वाफ काढून घ्यायची आणि झाला आपला जवळा रेडी, खायला रेडी आहे। चला या पटापट जेवायला।